आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता बाबू सांबरे यांनी एक जिल्हा एक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। ही रॅली पालघर शहरातील 4 रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पृथ्वी चौक, पालघर रेल्वे स्थानक, हुतात्मा चौक, कचेरी रोड मार्गे आर्यनशाळा, पावेतो काढण्यात येणार आहे। त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर सभा कार्यक्रम होणार आहे। रॅलीमध्ये पालघर जिल्ह्यातून सुमारे 15,000 ते 20,000 आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत। तर या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येणार असल्यामुळे पालघरमध्ये वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते, म्हणून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत। तसेच जड अवजड वाहनांना पालघर शहरात प्रवेश मनाई बंदी करण्यात आली आहे। तर उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत। तर उद्या बोईसर शहराकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक, 4 रस्ता बाजूकडून पालघर शहराकडे येणारी सर्व जड अवजड वाहने, तसेच पालघर बाजूकडून बोईसर मोनर बाजूकडे जाणारी सर्व जड अवजड वाहने आणि मोनर बाजूकडून पालघर शहराकडे येणारी सर्व जड अवजड वाहनांना या रस्त्यांवर प्रवेश मनाई करण्यात आली आहे। तर इतर वाहनांसाठी वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग आहे। बोईसर बाजूकडून पालघर शहर बाजूकडे येणारी वाहने कोळगाव, मोरेकुरण नाका, जिल्हा परिषद कार्यालय जवळील ब्रिजने जेनेसिस नंडोरे नाका, मोनरच्या दिशेने पुढे इच्छुस्थळी जातील। पालघर केलवे माहीम कडून मोनर बाजूकडे जाणारी वाहने माहीम वळण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, टेंभोडे नाका, चाफेकर कॉलेज, तलावपाडा, सोनोपंत दांडेकर कॉलेज, गोठणपूर नाका, मोरेकुरण नाका, जिल्हा परिषद कार्यालय जवळील ब्रिज जेनेसिस नंडोरे नाका, मोनरकडे जातील। तर जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणारी वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना हे नियम किंवा पर्यायी रस्ता त्यांना लागू राहणार नाही। तर हे नियम उद्यासाठी राहणार आहेत लागू, कारण उद्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे। त्या निमित्ताने ह्या नियमांमध्ये उद्याचा दिवस बदल करण्यात आले आहेत। तर सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी।